मित्रांनो, आज आपल्याला टॉपिक बघायचा आहे इमाईल दुर्कीम. आपले दुसरे विचारवंत समाजशास्त्र हा जो ऑप्शनल आहे याच्यामधला दुसरा विचारवंत इमाईल दुर्कीम. तर इमाईल दुर्कीमांचा कार्यकाळ काय होता? 1858 पासून ते 1917 पर्यंत. त्यांचे पूर्ण नाव होते दावीद एमिल दुर्कीम. दावीद एमिल दुर्कीम. त्यांचा जन्म झाला 15 एप्रिल 1858 ला. जन्मस्थान होतं फ्रान्स, एपिनाल व्हॅच, फ्रान्स. मृत्यू कधी झाला? 15 नोव्हेंबर 1917. मृत्यू कुठे झाला? पॅरिसमध्ये, फ्रान्समध्येच झाला. त्यांचे राष्ट्रीयत्व काय होते? फ्रेंच होते ते. हे कोणते समाजशास्त्रज्ञ आहेत? फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आहेत. व्यवसाय कोणता आहे? समाजशास्त्रज्ञ आहे, तत्वज्ञ आहे, प्राध्यापक होते. आणि ओळख त्यांना काय म्हणून ओळखतात? आधुनिक समाजशास्त्राचे जनक. हे इम्पॉर्टंट आहे. आधुनिक समाजशास्त्राचे जनक म्हणून त्यांना ओळखतात. आता बघा, इमाईल दुर्कीम जे आहे तर ते जे 3 प्रमुख संस्थापक आहेत समाजशास्त्राचे त्याच्यापैकी एक मानले जातात. तर त्यांनी काय केलं की समाजशास्त्राला केवळ एक तत्वज्ञानाची शाखा, समाजशास्त्राला केवळ एक तत्वज्ञानाची शाखा म्हणून स्वतंत्र ठेवलं नाही. तर त्यांनी काय म्हटलं, फक्त एक तत्वज्ञानाची शाखा म्हणून त्यांनी ठेवलं नाही, तर समाजशास्त्राला त्यांनी एक स्वतंत्र आणि वैज्ञानिक शास्त्र म्हणून विकसित केले. म्हणजे दुर्कीम यांचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे? तर त्यांनी समाजशास्त्राला एक स्वतंत्र आणि वैज्ञानिक शास्त्र म्हणून काय केलं? विकसित केलं. त्यांचा जो अभ्यासाचा मुख्य केंद्रबिंदू होता तर तो काय होता की व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे भेद असूनही समाजात सुव्यवस्था, स्थैर्य, एकात्मता कशी टिकून राहते. म्हणजे ते त्यांचा मुख्य केंद्रबिंदू कशावरती होता की ज्या व्यक्ती आहेत, वेगवेगळ्या व्यक्ती, त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत, परंतु एवढे भेद असून सुद्धा समाजामध्ये सुव्यवस्था, स्थैर्य, एकात्मता या तिघी गोष्टी काय असतात? टिकून राहतात असं ते म्हणतात. तर दुर्कीम काय म्हणतो ते की समाज जो आहे तर तो फक्त व्यक्तीच्या बेरजेपेक्षा अधिक मोठे आणि स्वतंत्र वास्तव आहे. म्हणजे काय? समाज फक्त अनेक व्यक्ती म्हणजे काय व्यक्तीची बेरीज आहे का? तर नाही. ते काय म्हणतात की व्यक्तीच्या बेरजेपेक्षा म्हणजे समाज जो आहे तर तो केवळ व्यक्तींच्या बेरजेपेक्षा अधिक मोठे किंवा मग स्वतंत्र वास्तव आहे. अधिक मोठे किंवा स्वतंत्र वास्तव आहे असं ते म्हणतात. म्हणजे समाज केवळ फक्त माणसांचं एक बेरीज नाहीये, तर त्याच्या पलीकडे जाऊन तर समाजामध्ये अधिक मोठं आणि स्वतंत्र वास्तव अस्तित्वामध्ये असतं. तर ते काय म्हणतो ते की समाजाचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व, मूल्य, नियम, परंपरा आणि सामाजिक शक्ती असतं. म्हणजे ते काय म्हणतात की समाजामध्ये प्रत्येक समाजाचे काही स्वतःचे मूल्य असतात, नियम असतात, परंपरा असतात, सामाजिक शक्ती असतात. या ज्या शक्ती आहेत तर ते प्रत्येक व्यक्तीच्या विचारांवर, वर्तनावर आणि जीवन पद्धतीवर काय टाकत असतात? प्रभाव टाकत असतात. म्हणजे काय? प्रत्येक समाजाची काही मूल्य आहेत, नियम आहेत, परंपरा आहेत, सामाजिक शक्ती आहेत. या सर्व गोष्टी काय करतात? त्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीच्या विचारावर, वर्तनावर आणि जीवन पद्धतीवर काय टाकत असतात? प्रभाव टाकत असतात असं ते म्हणतात. आता बघा, त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय? तर त्यांचे जीवन जे आहे तर ते युरोपमध्ये मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या काळामध्ये घडले. म्हणजे 1858 पासून ते 1917 पर्यंत हा जो पिरियड होता, या पिरियडमध्ये युरोपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक परिवर्तन होत होतं. तर काय त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या घटना घडल्या? तर औद्योगिक क्रांती झाली होती त्या काळामध्ये. 1850 वगैरे या काळानंतर काय झाली होती? औद्योगिक क्रांती झाली होती. झपाट्याने वाढणारे नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत होते त्या काळामध्ये. भांडवलशाहीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत होता त्या काळामध्ये. धर्माच्या प्रभावामध्ये घट होत होती. म्हणजे काय? धर्माचा जो प्रभाव होता समाजावरील तर तो कमी होत होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान याची काय होत होती? प्रगती होत होती. राजकीय क्रांती चालू होती. राजकीय क्रांत्या सुरू होत्या. इटलीचे एकीकरण वगैरे झाले. हे काय झालं होतं? राजकीय क्रांत्या सुरू होत्या. सामाजिक अस्थिरता आणि विषमता, समाजामध्ये अस्थिरता होती आणि समाजात विषमता होती. या सर्व गोष्टी इमाईल दुर्कीम यांच्या काळामध्ये सुरू होत्या. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतरण करू लागले होते. जे लोक होते तर ते खेड्याकडून शहराकडे काय करत होते? स्थलांतरण करत होते. पारंपरिक कुटुंब व्यवस्थेमध्ये बदल होत होता आणि शेतीप्रधान अर्थव्यवस्थेऐवजी उद्योग प्रधान उत्पादन व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे काय? लोक खेड्यातून शहरामध्ये येत होते, त्याच्यामुळे पारंपरिक कुटुंब व्यवस्था बदल झाला आणि ती आता आधुनिक कुटुंब व्यवस्था बनली. त्याच प्रकारे तो शेती प्रधान अर्थव्यवस्था होती तर तिच्या जागी आता कोणती अर्थव्यवस्था आली? उद्योग प्रधान कारखाना उत्पादन पद्धती उदयाला आली. तर दुर्कीम काय म्हणतात? त्यांच्या मनावर एक प्रश्न पडला, एक मूलभूत प्रश्न त्यांच्या मनात पडला.
हे सर्व बघितल्यानंतर की जेव्हा पारंपरिक बंधने कमकुवत होतात तेव्हा समाजात सुव्यवस्था कशी टिकून राहते. म्हणजे काय, आपण बघितलं ना की समाजामध्ये काहीतरी नियम असतात, परंपरा असतात. म्हणजे ही काय झाली, पारंपरिक सामाजिक बंधन झाली. हे जेव्हा मजबूत असतात तेव्हा समाजामध्ये सुव्यवस्था टिकून राहते. परंतु त्यांना काय प्रश्न पडला की जेव्हा समाजामध्ये जे सामाजिक बंधन आहेत तर ती जेव्हा कमकुवत होता तेव्हा मग समाजामध्ये सुव्यवस्था कशी काय टिकून राहू शकते, हा त्यांना प्रश्न पडला. आणि याच्यासाठी त्यांनी थेरीज मांडला. आता बघा, प्रारंभीचे जीवन काय होते. दुर्खिम यांचा जन्म फ्रान्समधील एका ज्यू धर्मीय कुटुंबात झाला होता. कार्ल मार्क्स सुद्धा ज्यू कुटुंबातून आले होते. दुर्खिम सुद्धा ज्यू कुटुंबातून आले होते. त्यांचे वडील, आजोबा आणि पूर्वज जे होते तर ते धर्मगुरू होते. तर सुरुवातीला दुर्खिम यांना धार्मिक शिक्षण देण्यात आले आणि त्यांनाही पुढे धर्मगुरू व्हावे अशी अपेक्षा होती. परंतु कालांतराने काय झालं, त्यांच्या धार्मिक शिक्षणापेक्षा तत्वज्ञान, विज्ञान, वैज्ञानिक विचारसरणी या सर्व गोष्टींमध्ये अधिक रस वाटू लागला. आणि नंतर त्यांनी काय केलं, पॅरिस येथील जे प्रसिद्ध उच्च शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला पॅरिसमध्ये. तेथे त्यांनी तत्वज्ञान, इतिहास, मानसशास्त्र, नव्याने विकसित होत असलेल्या समाजशास्त्र या सर्व गोष्टींचा काय केला, अभ्यास केला. आणि शेवटी त्यांनी काय निष्कर्ष काढला की समाजाचा अभ्यास जो आहे तर तो केवळ धर्माच्या आधारावर आपल्याला करता येणार नाही, तर समाजाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक पद्धतीची आवश्यकता असेल. फक्त धर्माच्या आधारावर आपण अभ्यास करून फायदा नाही समाजाचा. तर समाजाचा अभ्यास जर करायचा आपल्याला तर आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने समाजाचा अभ्यास करावा लागेल असं त्यांना वाटू लागलं. आता बघा, शिक्षण आणि शैक्षणिक कारकीर्द कशी होती त्यांची, तर त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. त्याच्यानंतर त्यांनी फिलॉसॉफी, तत्वज्ञानाचे अध्यापन म्हणजे काय, टीचिंग सुरू केली. वैज्ञानिक संशोधन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी जर्मनीला प्रवास केला. जे वैज्ञानिक संशोधन पद्धती होत्या तर त्या गोष्टी सर्वांचा अभ्यास करण्यासाठी ते कुठे गेले, जर्मनीला गेले. आणि परत फ्रान्समध्ये परतल्यानंतर समाजाच्या अभ्यासामध्ये वैज्ञानिक संशोधन पद्धतीचा वापर सुरू केला. म्हणजे त्यांनी काय केलं, वैज्ञानिक संशोधन पद्धती जर्मनीमध्ये शिकले आणि परत फ्रान्समध्ये आले. आणि तेव्हा समाजाच्या अभ्यासामध्ये वैज्ञानिक संशोधन पद्धती यांचा कसा वापर केला जाऊ शकतो ते त्यांनी सुरू केलं. म्हणजे समाजाच्या अभ्यासात वैज्ञानिक संशोधन पद्धतींचा त्यांनी काय केला, वापर सुरू केला. नंतर त्यांनी काय केलं, बोर्डो विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. समाजशास्त्रासाठी निर्माण झालेले हे जगातील पहिले अधिकृत विद्यापीठ हे प्राध्यापक मानले जाते. म्हणजे काय, समाजशास्त्र, स्पेसिफिक समाजशास्त्रासाठी जे एखाद्या विद्यापीठामध्ये प्राध्यापकाचे पद जे निर्माण झाले तर ते बोर्डो विद्यापीठात प्रथम निर्माण झाले असं मानलं जाते. यानंतर त्यांनी पॅरिस विद्यापीठात सुद्धा टीचिंग केली. त्यांनी एक प्रसिद्ध समाजशास्त्रीय नियतकालिक सुद्धा सुरू केले, समाजशास्त्रीय वार्षिक. हे नियतकालिक म्हणजे काय, समाजशास्त्रीय वार्षिक कोणी सुरू केले होते, एमाईल दुर्खिम यांनी. हे नियतकालिक पुढे जगातील अत्यंत प्रतिष्ठित समाजशास्त्रीय संशोधन एक बनले. बरोबर. आता बा, दुर्खिम यांचे उद्दिष्ट काय होते समाजशास्त्राचे. दुर्खिमच्या मते समाजशास्त्राचे उद्दिष्ट काय आहे बाबा, तर ते काय म्हणतात की समाजशास्त्र हे स्वतंत्र वैज्ञानिक शास्त्र असले पाहिजे. म्हणजे समाजशास्त्र एक स्वतंत्र कसे शास्त्र असले पाहिजे, वैज्ञानिक शास्त्र असले पाहिजे, स्वतंत्र वैज्ञानिक शास्त्र असले पाहिजे. याचा अभ्यास पुढील विषयांचा वैज्ञानिक पद्धतीने केला पाहिजे. तर ते काय म्हणतात, समाजशास्त्राचा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने केला पाहिजे. कोणत्या कोणत्या विषयाचा, समाजाचा अभ्यास आपण वैज्ञानिक पद्धतीने केला पाहिजे. सामाजिक संस्था, धर्म, कुटुंब, शिक्षण, कायदा, गुन्हे, नैतिकता, सामाजिक सुव्यवस्था या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, वैज्ञानिक पद्धतीने केला पाहिजे. आणि ते काय म्हणतात, मानसशास्त्र व्यक्तीचा अभ्यास करते तर समाजशास्त्र काय करते, समाजातील सामाजिक संस्थांचा अभ्यास, तथ्यांचा अभ्यास करते. ते काय म्हणतात की मानसशास्त्र कशाचा अभ्यास करते, व्यक्तीचा अभ्यास करते. परंतु समाजशास्त्र कशाचा अभ्यास करते, समाजामध्ये जी सोशल फॅक्ट आहे, सामाजिक तथ्य आहेत तर त्या सर्वांचा अभ्यास करते. तर असं ते म्हणतात की काय, मानसशास्त्र कशाचा अभ्यास करते, व्यक्तीचा अभ्यास करते. परंतु समाजशास्त्र कशाचा अभ्यास करते, समाजामध्ये जे सोशल फॅक्ट आहेत, सामाजिक तथ्य आहेत त्या सर्व गोष्टींचा समाजशास्त्र अभ्यास करते. आता बघा, त्यांनी सामाजिक तथ्याची संकल्पना दिली. तर ते काय म्हणतात, व्याख्या काय दिली सामाजिक तथ्याची त्यांनी, की समाजामध्ये अस्तित्वात असलेले, कशामध्ये असलेले, समाजात अस्तित्वात असलेले असे काही विचार करण्याच्या, वागण्याच्या आणि भावना व्यक्त करण्याच्या काय आहे पद्धती, ज्या काय करतात व्यक्तीपासून स्वतंत्र असतात आणि ते काय करतात व्यक्तीवर नियंत्रण किंवा प्रभाव टाकतात. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की ह्या सामाजिक तथ्य अशा पद्धती आहेत की ज्या समाजामध्ये अस्तित्वात असतात. ते काय करतात, व्यक्तीच्या विचार करण्याच्या,
वागण्याच्या आणि भावना व्यक्त करण्याच्या ह्या काय आहे पद्धती आहे. आणि ह्या पद्धती व्यक्तीपासून कशा आहे स्वतंत्र आहेत आणि व्यक्तीवर काय करता नियंत्रण करतात. म्हणजे त्यांनी काय सांगितलं परत एकदा की समाजामध्ये हे अस्तित्वात आहे, व्यक्तीच्या विचार करण्याच्या वागण्याच्या भावना व्यक्त करण्याच्या काय हे पद्धती आहे आणि ह्या कशा आहे व्यक्तीपासून स्वतंत्र आहे आणि व्यक्तीवरती काय करता नियंत्रण करता. म्हणजे यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो सामाजिक तथ्यामध्ये भाषा, धर्म, कायदे, रूढी, विवाह, शिक्षण, चलन, राष्ट्रीय प्रतीके, नैतिक मूल्ये, पोशाखाचे नियम या सर्व गोष्टीचा समावेश कशामध्ये होतो सामाजिक तथ्यामध्ये. ही सर्व जी सामाजिक तथ्य आहे तर ती व्यक्तीच्या जन्मापूर्वीपासून अस्तित्वामध्ये असतात आणि व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुद्धा टिकून राहतात. म्हणजे ही सर्व सामाजिक तथ्य आहेत तर ती व्यक्ती जन्माला येण्याच्या आधीपासून अस्तित्वात असतात आणि व्यक्ती मृत्यू झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं अस्तित्व टिकून राहते. आता वैशिष्ट्य काय आहे बा सामाजिक तथ्याची बाह्य अस्तित्व. सामाजिक तथ्य जी आहे तर ते व्यक्तीपासून स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात. म्हणजे व्यक्तीपासून स्वतंत्र असतात, ते व्यक्तीशी जुळलेले नसतात तर ते व्यक्तीपासून कसे असतात स्वतंत्र अस्तित्वात असतात. उदाहरणार्थ भाषा आपल्या जन्मापूर्वीपासून अस्तित्वात असते. असं आहे का की एखादा व्यक्ती जन्माला आला तेव्हा मराठी भाषा आली नाही, तर मराठी भाषा आधीपासून होती. म्हणजे काय व्यक्ती जन्माला येण्याच्या अगोदरपासून भाषा अस्तित्वामध्ये होती. म्हणजे काय सामाजिक तथ्य जी आहे तर ती व्यक्तीपासून कशी आहे स्वतंत्र आहे. तर उदाहरण आहे भाषा. भाषा ही कशी आहे व्यक्ती जन्माला येण्याच्या अगोदरपासून होती, त्याच्यामुळे व्यक्ती आला म्हणून भाषा आली असं नाही, तर भाषा अगोदर होती म्हणून काय बाह्य अस्तित्व आहे. बंधनकारक स्वरूप म्हणजे काय सामाजिक तथ्य जी आहे तर ती व्यक्तींना एक विशिष्ट प्रकारे वागण्यास काय करते प्रवृत्त करते किंवा मग त्यांच्यावरती त्या प्रकारे वागण्यासाठी काय करते दबाव निर्माण करते. म्हणजे काय सामाजिक तथ्य जी आहे तर ते काय करते व्यक्तीने एका विशिष्ट प्रकारे वागले पाहिजे किंवा त्यांच्यावर एखाद्या विशिष्ट प्रकारे वागण्यासाठी दबाव निर्माण करते. उदाहरणार्थ कायद्याचे उल्लंघन केले तर तुम्हाला काय होते शिक्षा होते असं ते म्हणतात. म्हणजे काय कायद्याचे उल्लंघन जर का झाले तर त्याच्यामुळे शिक्षा होते. म्हणजे काय तुम्ही कायद्याचं पालन केलं पाहिजे याच्यासाठी काय करतोय कायदा तुम्हाला प्रवृत्त करतोय, तुमच्यावरती दबाव निर्माण करतोय. म्हणजे काय करतोय तुमच्यावरती एक बंधनकारक स्वरूप निर्माण करतोय. तिसरं आहे सामूहिक स्वरूप. सामाजिक तथ्य जी आहे तर ती एखाद्या व्यक्तीची नसतात तर संपूर्ण समाजाची असतात. म्हणजे काय सामायिक स्वरूप आहे सामूहिक. ही सामाजिक तथ्ये संपूर्ण समाजाची असतात, ती फक्त एका स्पेसिफिक व्यक्तीची नसतात. उदाहरणार्थ वाहतुकीचे नियम फक्त एखाद्या व्यक्तीसाठी आहे का नाही, सर्व समाजासाठी आहे, संपूर्ण समाजासाठी असतात. म्हणजे काय सामूहिक स्वरूप. पुढचं सार्वत्रिक स्वरूप. समाजातील बहुतांश सदस्य सामाजिक तथ्यांचे पालन करतात. म्हणजे समाजातील बहुतांश म्हणजे काय जास्तीत जास्त लोक सामाजिक तथ्यांचे काय करतात पालन करतात. म्हणजे उदाहरणार्थ विवाहामध्ये ज्या रूढी परंपरा पाळल्या जातात तर ते समाजातील बहुसंख्य सर्वच असं नाही तर बहुसंख्य लोक काय करतात त्यांचं पालन करतात. आता उदाहरणे काय आहे त्यांची धर्म, विवाह, कुटुंब, शिक्षण, कायदा, चलन, राष्ट्रगीत हे सर्व बघितलं. ही सर्व काय आहे सामाजिक तथ्याची उदाहरणे आहेत. तर अशा प्रकारे सामाजिक तथ्याची वैशिष्ट्ये काय सांगितली बाह्य अस्तित्व असते, बंधनकारक स्वरूप असते, सामूहिक स्वरूप असते आणि सार्वत्रिक स्वरूप असते. ही चारही काय झाली सामाजिक तथ्याची वैशिष्ट्य झाली. ही त्यांची झाली पहिली पद्धत. त्याच्यानंतर त्यांनी एक ग्रंथ लिहिला द रूल्स ऑफ सोशिओलॉजिकल मेथड 1895 समाजशास्त्रीय संशोधनाची नियमावली. हा ग्रंथ समाजशास्त्राला काय एक स्वतंत्र आणि वैज्ञानिक शास्त्र म्हणून काय करतो स्थापित करतो. समाजशास्त्राला एक स्वतंत्र आणि वैज्ञानिक शास्त्र म्हणून काय करत असतो स्थापित करत असतो हा ग्रंथ. या ग्रंथामध्ये दुर्कीम यांनी समाजशास्त्रीय संशोधनासाठी आवश्यक असलेली जी मूलभूत तत्वे आहेत तर त्यांनी स्पष्ट केली. दोन गोष्टी, ह्या ग्रंथ समाजशास्त्राला एक स्वतंत्र आणि वैज्ञानिक शास्त्र स्थापित करण्यासाठी काय करतो मदत करतो. आणि दुसरी गोष्ट या ग्रंथामध्ये दुर्कीम यांनी समाजशास्त्रीय संशोधन करण्यासाठी जी काही मूलभूत तत्वे लागतात, काय समाजशास्त्रीय संशोधन करण्यासाठी जी मूलभूत तत्वे लागतात तर ती सर्व तत्वे या ग्रंथामध्ये दुर्कीम यांनी काय मांडलेली आहे. तर ते काय म्हणतात समाजशास्त्राचा अभ्यास इतर विज्ञानांप्रमाणेच वस्तुनिष्ठ, अनुभव आधारित आणि पद्धतशीर असला पाहिजे. ते काय म्हणतात की समाजशास्त्राचा अभ्यास जो आहे तर तो इतर जे विज्ञान आहेत सायन्स जे आहे तर सायन्सचा ज्या प्रकारे वस्तुनिष्ठ, अनुभवधारित आणि पद्धतशीर अभ्यास केला जातो त्याच प्रकारचा अभ्यास समाजशास्त्राचा सुद्धा केला पाहिजे. म्हणून त्यांनी तत्वे कोणते दिली या ग्रंथामध्ये प्रमुख की समाजशास्त्राचा अभ्यास जो आहे तर तो वैज्ञानिक पद्धतीने केला पाहिजे. संशोधकाचे स्वतःचे वैयक्तिक मत, पूर्वग्रह आणि श्रद्धा संशोधनात आणू नये. म्हणजे काय ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता आली पाहिजे.
सामाजिक तथ्यांचा अभ्यास वस्तूप्रमाणे करावा. म्हणजे काय, जी सोशल फॅक्ट्स आहेत समाजामधले, तर त्यांचा अभ्यास कसा केला पाहिजे, एखाद्या वस्तूप्रमाणे केला पाहिजे. संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता राखली पाहिजे. सामाजिक तथ्यांची कारणे आणि त्यांची समाजातील कार्ये शोधली पाहिजे. म्हणजे काय, जे सोशल फॅक्ट आहेत तर ते का अस्तित्वात आहेत आणि ते त्यांच्या समाजामध्ये नेमके कार्य काय आहेत, ही काय केली पाहिजे, आपण शोधली पाहिजे. निरीक्षण, तुलना, अनुभव यांच्या आधारे आपण काय केलं पाहिजे, निष्कर्ष काढले पाहिजे. म्हणजे काय, फॅक्टच्या बेसिसवर निरीक्षण करून, तुलना करून, अनुभव घेऊन त्या सर्वांच्या आधारे आपण काय केला पाहिजे, निष्कर्ष काढला पाहिजे. आणि ते काय म्हणतात की प्रत्येक जी सामाजिक घटनेचा अभ्यास जो आहे तर तो सामाजिक संदर्भात केला पाहिजे. म्हणजे जी सामाजिक घटना घडत आहे तर त्या सामाजिक घटनेचा काहीतरीचा सामाजिक संदर्भ असेल तर त्या सामाजिक संदर्भाच्या संदर्भामध्ये त्याचा अभ्यास केला पाहिजे. हे सर्व तत्वे त्यांनी या ग्रंथामध्ये दिली. कोणता, द रूल्स ऑफ सोशोलॉजिकल मेथड 1895, सामाजिक संशोधनाची नियमावली. आता पुढचा त्यांचा ग्रंथ होता डिव्हिजन ऑफ लेबर इन सोसायटी 1893, समाजातील श्रम विभाजन. यामध्ये दुर्खीमांनी एक प्रश्न उपस्थित केला. ते काय म्हणतात की आधुनिक समाजामध्ये लोकांची कामे वेगवेगळी आहेत तरी सुद्धा समाज एकत्रित कसा राहतो. म्हणजे आजही आपण बघतो की समाजामध्ये वेगवेगळी कामं आहेत, व्यक्ती वेगवेगळी कामं करतो, तरी सुद्धा समाज जो आहे तर तो एकत्रितपणे कसा राहतो. म्हणजे आधुनिक समाजामध्ये जरी लोक वेगवेगळी कामं करत असले तरी समाजामध्ये, आधुनिक समाजामध्ये समाज एकत्रित कसं राहतो, हा त्यांना प्रश्न पडला. याचे उत्तर त्यांना कोणी दिले, तर सामाजिक ऐक्य या संकल्पनेद्वारे त्यांनी दिले. याचे वरचं उत्तर होतं, तर त्याचा प्रश्न होता, त्याचं उत्तर काय दिलं की सामाजिक ऐक्य ही जी संकल्पना आहे त्याच्याद्वारे त्यांनी त्याचं उत्तर दिलं. ते काय म्हणतात की समाजामध्ये ऐक्य निर्माण होण्याचे दोन प्रमुख प्रकार असतात. समाजामध्ये जे सामाजिक ऐक्य असते ते निर्माण होण्याचे दोन प्रमुख प्रकार त्यांनी सांगितले. एक असते यांत्रिक ऐक्य आणि दुसरं आहे सेंद्रिय ऐक्य. मेकॅनिकल सॉलिडॅरिटी आणि काय, बायोलॉजिकल सॉलिडॅरिटी, ऑर्गेनिक सॉलिडॅरिटी, सेंद्रिय ऐक्य आणि यांत्रिक ऐक्य. आता बघा, यांत्रिक ऐक्य म्हणजे काय, हे ऐक्य समाजामध्ये प्रमुख समाजामध्ये आढळते. म्हणजे काय, यांत्रिक ऐक्य जे आहे तर ते कोणत्या कोणत्या समाजात आढळते ते पहा. आदिवासी समाज झाले, ग्रामीण समाज झाले, प्राचीन समाज झाले, पारंपरिक समाज झाले. ही सर्व जी समाज आहेत तर या समाजामध्ये यांत्रिक ऐक्य आढळते. वैशिष्ट्य काय काय यांत्रिक ऐक्याची, की लोकांचे कामे जवळजवळ सारखी असतात. म्हणजे लोक काय जवळजवळ सारखी कामं करत असतात. सर्वांचा धर्म जो असतो तो कसा असतो, समान असतो. सर्व लोकांचा धर्म समान असतो. समान परंपरा आणि रूढी असतात. सामूहिक नैतिक चेतना अत्यंत कशी असते, प्रबळ असते. सामूहिक नैतिक चेतना जी आहे म्हणजे काय, सर्व लोकांनी चांगले कामं केले पाहिजे, याची जी नैतिक चेतना जी आहे तर ती कशी असते, प्रबळ असते. म्हणजे काय, लोक वाईट नाही बघत एकमेकांचं, लोक चांगलं बघतात. आणि श्रम विभाजन कसं असते, अत्यल्प असतं. म्हणजे काय, सर्व लोक सारखी कामं करतात. म्हणजे काय, समाजामध्ये श्रमाचे विभाजन झाले का, नाही झाले. व्यक्तीपेक्षा समाजाला अधिक महत्व असते. या समाजात व्यक्तीपेक्षा कोणाला महत्व असते, समाजाला महत्व अधिक असते. आणि समाजातील सदस्यांची जी जीवनशैली आहे तर ती साधारणतः कशी असते, समान असते. तर या प्रकारच्या समाजामध्ये लोक एकमेकांसारखे असल्यामुळे समाजामध्ये ऐक्य निर्माण होते. म्हणजे या समाजामध्ये लोक कसे आहे, एकमेकांसारखे आहे, त्याच्यामुळे समाजामध्ये काय होते, यांत्रिक ऐक्य निर्माण होते. याला ते म्हणतात यांत्रिक ऐक्य. आता सेंद्रिय ऐक्य म्हणजे काय, हे कोणत्या कोणत्या समाजात आढळते, आधुनिक औद्योगिक समाजांमध्ये, नागरी समाजामध्ये, विकसित समाज, या सर्व समाजांमध्ये सेंद्रिय ऐक्य आढळते. वैशिष्ट्य काय काय याची, श्रमविभाजन मोठ्या प्रमाणावर असते. जे श्रमाचे विभाजन झालेलं आहे, डिव्हिजन ऑफ लेबर, ते कसं असते, मोठ्या प्रमाणावर असते. प्रत्येक व्यक्ती विशिष्ट प्रकारचे कार्य करते. म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीला एका विशिष्ट प्रकारचे कार्य दिलेले असते. समाजामध्ये विविध प्रकारचे व्यवसाय असतात. व्यवसाय कसे असतात, समाजामध्ये विविध असतात. व्यक्ती परस्परांवर अवलंबून असतात. ज्या व्यक्ती आहेत तर त्या कोणावर अवलंबून असतात, परस्परांवर अवलंबून असतात. आणि व्यक्ती स्वतंत्र कशी असते, अधिक असते. व्यक्ती स्वतंत्र कशी असते, याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये असते, असं त्यांनी सांगितलं. सामाजिक भूमिका वेगवेगळ्या असतात. विशेषीकरणाला महत्व दिले जाते. म्हणजे याची वैशिष्ट्य काय काय, की श्रम विभाजन मोठ्या प्रमाणावर आहे. विशिष्ट प्रकारचे कार्य लोक करतात. विविध प्रकारचे व्यवसाय आहेत. व्यक्ती परस्परांवर अवलंबून आहे. व्यक्ती स्वतंत्र जे आहे तर ते अधिक महत्वाचे असते.
सामाजिक भूमिका वेगवेगळ्या प्रमाणात असतात आणि विशेषीकरणाला महत्व दिले जाते. निष्कर्ष काय आहे, या प्रकारच्या समाजामध्ये लोक समान असल्यामुळे नव्हे तर एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण होते. या समाजामध्ये सेंद्रिय ऐक्य जे निर्माण झालं ते कशामुळे निर्माण झालंय, तर लोक समान आहे याच्यामुळे नाही, तर लोक एकमेकांवर अवलंबून आहेत, एकमेकांवर डिपेंडन्स आहेत, त्याच्यामुळे समाजामध्ये काय निर्माण होते, ऐक्य निर्माण होते. त्याला ते म्हणतात सेंद्रिय ऐक्य. समजलं. पुढची कन्सेप्ट आहे सामूहिक नैतिक चेतना. तर हे काय आहे, सामूहिक नैतिक चेतना म्हणजे काय सामूहिक नैतिक चेतना म्हणजे समाजातील जे बहुसंख्य लोकांनी स्वीकारलेली समान श्रद्धा, मूल्ये, नैतिक तत्वे, नियम आणि आदर्श आहे यांचा एकत्रित संच म्हणजे काय, सामूहिक नैतिक चेतना. म्हणजे ते काय म्हणतात, सामूहिक नैतिक चेतना म्हणजे काय, समाजातील जे बहुसंख्य लोक आहेत, समाजातील बहुसंख्य लोकांनी स्वीकारलेली जी समान श्रद्धा असते, मूल्य असतात, नैतिक तत्वे असतात, नियम असतात आणि आदर्श असतात, या सर्व गोष्टींचा एकत्रित संच म्हणजे काय, सामूहिक नैतिक चेतना. ही चेतना समाजातील व्यक्तीच्या वर्तनाला काय देते, दिशा देत असते. म्हणजे समाजातील जे सामूहिक नैतिक चेतना असते तर ती व्यक्तीने समाजामध्ये कसं वर्तन केलं पाहिजे याच्यासाठी काय करत असते, एक दिशा देत असते. उदाहरणार्थ, वडीलधाऱ्यांचा आदर करणे, प्रामाणिकपणा, देशभक्ती, धार्मिक श्रद्धा, इतरांना मदत करणे, सत्य बोलणे, सामाजिक नियमांचे पालन करणे, ही काय झाली, सर्व समाजामध्ये सामाजिक नैतिक चेतना, सामूहिक नैतिक चेतना म्हणजे काय, मूल्य आहेत काहीतरी. याच्यामुळे काय होते, व्यक्तीच्या वर्तनाला दिशा दिली जाते. महत्व काय आहे सामूहिक चेतनेचे, समाजामध्ये शिस्त राखली जाते, समाजातील एकात्मता काय होते, वाढते. म्हणजे समाजामध्ये एकात्मता वाढते, व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवलं जाते, समाजातील नैतिक मूल्यांचे काय होते, संरक्षण होते. समाजामध्ये ज्या व्हॅल्यू आहे, नैतिक मूल्य आहे, तर त्यांचे काय होते, संरक्षण होते. आणि सामाजिक जीवनामध्ये काय होते, स्थैर्य, सामाजिक जीवनामध्ये स्थैर्य निर्माण होते. आता बघा, पारंपरिक आणि आधुनिक समाज याच्यामध्ये काय फरक आहे. पारंपरिक समाजामध्ये जी सामूहिक चेतना जी असते, सामूहिक नैतिक चेतना अत्यंत मजबूत असते. सर्व लोक काय असतात, समान मूल्यांचे काय करतात, पालन करतात. कोणत्या समाजामध्ये, पारंपरिक समाजामध्ये. परंतु आधुनिक समाजामध्ये आले तर आधुनिक समाजामध्ये व्यक्ती स्वतंत्र वाढलं. काय वाढलं, व्यक्ती स्वतंत्र वाढलं. याच्यामुळे सामूहिक नैतिक चेतना जी आहे तर ती कशी झाली, कमी प्रभावी झालेली. का, कारण की व्यक्ती स्वतंत्र वाढलेला आहे. आता बघा, विविध व्यवसाय, जीवनशैली, विचारसरणी या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की जी सामूहिक नैतिक चेतना जी आहे तर ती आधुनिक समाजामध्ये कमी झालेली आहे. आता बघा, दुर्कीम यांचे कायद्याविषयी काय विचार होते, तर दुर्कीम काय म्हणतात की कोणत्याही समाजामधील कायद्याचे स्वरूप त्या समाजात असलेल्या सामाजिक ऐक्याच्या प्रकारावर अवलंबून असते. म्हणजे ते काय म्हणतात की कोणताही समाज असो, त्या समाजामध्ये जे कायदे आहेत तर ते कायद्यांचे स्वरूप कशावर अवलंबून असते, तर त्या समाजामध्ये कोणत्या प्रकारचं सामाजिक ऐक्य आहे, या सामाजिक ऐक्याच्या प्रकारावर त्या समाजातील कायद्याचे स्वरूप काय असते, अस्तित्व अवलंबून असते. त्यांनी कायद्याचे दोन प्रकार सांगितले, एक आहे दंडात्मक कायदा आणि दुसरा आहे पुनर्स्थापनात्मक कायदा. आता बघा, दंडात्मकची वैशिष्ट्य काय काय, की गुन्हेगाराला शिक्षा देणे हा मुख्य उद्देश असतो, की गुन्हेगाराने गुन्हा केला त्याला शिक्षा दिली पाहिजे, हा दंडात्मक कायद्याचा मुख्य उद्देश आहे. सामूहिक नैतिक मूल्यांचे संरक्षण केले जाते. सामूहिक नैतिक मूल्ये जे आहेत समाजामध्ये तर त्यांचे संरक्षण कशाद्वारे केले जाते, दंडात्मक कायद्याद्वारे केले जाते. पारंपरिक समाजामध्ये हा कायदा अधिक प्रमाणामध्ये आढळतो आपल्याला. समाजाच्या नैतिक भावना दुखावणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाते. म्हणजे काय, समाजाच्या नैतिक विचारधारेच्या पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीने कार्य केलं म्हणजे काय केली, समाजाची नैतिक भावना दुखावली. ही नैतिक भावना दुखावल्यामुळे त्या व्यक्तीला काय, कठोर शिक्षेचा सामना करावा लागतो. ही काय झाली, दंडात्मक कायद्याची वैशिष्ट्य झाली. उदाहरणे काय आहे, कारावास, मृत्यूदंड, शारीरिक शिक्षा, कठोर दंड, ही सर्व काय आहे, दंडात्मक कायद्याची उदाहरणे. आता बघा, पुनर्स्थापनात्मक कायदा कोणता असतो, की तुलनेने जे सामाजिक संबंध असतात तर ते पूर्ववत करणे उद्देश असतो. म्हणजे काय, तुटलेले जे सामाजिक संबंध, म्हणजे जे सामाजिक संबंध तुटले आहे एखादी कृती केल्यामुळे, तर ते सामाजिक संबंध कसे पहिल्याप्रमाणे होतील, कसे पूर्ववत होतील, तर हे उद्दिष्ट ठेवलं जाते ह्या कायदा. म्हणजे का, पुनर्स्थापनात्मक कायद्यामध्ये जे तुटलेले सामाजिक संबंध आहे तर ते
पूर्ववत कसे करता येतील आपल्याला, हा उद्देश ठेवला जातो. आधुनिक समाजामध्ये हा कायदा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. आधुनिक समाजामध्ये नुकसान भरपाई झालं, करार, अधिकारांचे संरक्षण, या सर्व गोष्टीवरती काय दिला जातो, भर दिला जातो. म्हणजे काय, या कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा देण्यापेक्षा, दंड देण्यापेक्षा नुकसान भरपाई, करार किंवा अधिकारांचे संरक्षण या सर्व गोष्टीवरती काय दिला जातो, भर दिला जातो. आणि समाजातील जे संतुलन आहे तर ते पुन्हा प्रस्थापित होईल, कसं होईल याच्यावरती काय देतात, ते मुख्य लक्ष देतात. म्हणजे समाजातील संतुलन पुन्हा प्रस्थापित कसं केलं जाईल याच्यासाठी ते काय करतात, कार्य करतात. उदाहरणार्थ काय आहे, दिवाणी कायदा आज जो बघतो आपण, करार विषयक जे कायदे होता, नुकसान भरपाई जे दिली जाते, व्यापारी आणि औद्योगिक वाद जे होतात, हे सर्व काय आहे, पुनर्स्थापनात्मक कायदे. म्हणजे समाजामध्ये दोन प्रकारचे कायदे असतात, दंडात्मक कायदा आणि पुनर्स्थापनात्मक कायदा. दोघं कायदे बघितलं. पुढची कन्सेप्ट आहे ॲनोमी, नियमन शून्यता. नियमन शून्यता किंवा मग प्रमाणकहीनता, ॲनोमी. दुर्कीम व्याख्या काय दिली यांनी, की प्रमाणकहीनता किंवा नियमन शून्यता काय अशी अवस्था आहे की ज्यामध्ये समाजातील मूल्ये, नियम, नैतिक मार्गदर्शक तत्वे काय होतात, कमजोर होतात, अस्पष्ट होतात किंवा त्यांचे पालन कमी होते. म्हणजे काय, ते काय म्हणतात, नियमन शून्यता किंवा मग प्रमाणकहीनता म्हणजे काय, की समाजामधील एक अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये समाजातील जे सर्व नियम आहेत, मूल्य आहेत आणि नैतिक मार्गदर्शक तत्वे आहेत, ही कशी होता, कमकुवत होता, अस्पष्ट होता किंवा त्यांचे पालन कसे होते, कमी होते. ही जी अवस्था येते त्या अवस्थेला ते काय म्हणतात, नियमन शून्यता किंवा प्रमाणकहीनता. अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीला योग्य अयोग्य, अपेक्षित अनपेक्षित वर्तन याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन मिळत नाही. का, कारण समाजामधले नैतिक मूल्यच कमजोर झालेली आहे. त्याच्यामुळे व्यक्तीने कसं वागलं पाहिजे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, अपेक्षित काय आहे, अनपेक्षित काय आहे, हे सर्व जे वर्तन आहे याच्याबद्दल त्या व्यक्तीला व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही. याचे परिणाम काय होते, मानसिक अस्थिरता, गोंधळ होतो, चिंता वाढते, नैराश्य वाढते, गुन्हेगारीमध्ये वाढ होते मोठ्या प्रमाणात, आत्महत्येचे प्रमाण वाढते. आपण बघू पुढे, ॲनोमिक सुसाईड, सामाजिक असंतुलन वाढते, नैतिक अंधपतन होते. म्हणजे काय, व्यक्तीने काय केलं पाहिजे, काय योग्य अयोग्य हे त्याला समजतच नाही. म्हणजे काय, नैतिक अंधपतन होते आणि सामाजिक एकात्मता कशी होते, कमी होते. ही कशामुळे होते, सर्व नियमन शून्यतेमुळे किंवा प्रमाणकहीनतेमुळे. आता कारणे काय काय आहेत प्रमाणकहीनतेची, जलद औद्योगिकरण झालं. म्हणजे काय, समाज जो आहे तर तो डायरेक्ट पारंपरिक समाजामधून तात्काळ किंवा जलद प्रमाणामध्ये औद्योगिक समाज झाला. हे जे बदल झाला, पारंपरिक समाज ते औद्योगिक समाज, हा जो बदल झाला हा कसा आला, तात्काळ झाला. बदल तर तात्काळ झाला, परंतु लोकांची विचारसरणी बदल्यामध्ये टाइम लागला. हे विचारसरणी बदल्यामध्ये टाइम लागला म्हणजे काय, समाजामध्ये काही लोक होते जे की औद्योगिक व्यवस्था विचारसरणीचे होते, काही लोक पारंपरिक विचारसरणीचे होते. याच्यामुळे काय झालं की समाजामध्ये असे स्पेसिफिक सर्व लोकांना सामावून घेणारी काय मूल्य तत्वे राहिली नाही. ही जी फेज होता याच्यामध्ये अशी सर्व लोकांना समान प्रकारे वागणूक देईल अशी मूल्य तत्वे राहिली नाही. याच्यामुळे काय झालं, समाजामध्ये नियम शून्यता आली. याच्यामुळे काय झालं, नियम शून्यता आली. हे म्हणजे काय, जलद औद्योगिकरण झाले किंवा मग आर्थिक मंदी झाली. लोकांना समाजामध्ये पैसा कसा, म्हणजे काय, समाजामध्ये आर्थिक जे समृद्धी असते याच्यासाठी नियमन असतात, परंतु आर्थिक मंदीसाठी समाजामध्ये नियमन नव्हती. आता डायरेक्ट आर्थिक मंदी झाली म्हणजे काय, समाजामध्ये नियमन नाही आहेत की आर्थिक मंदीमध्ये व्यक्तीने कसं वागलं पाहिजे. म्हणजे काय झालं, हे नियमन शून्यता आली. अचानक संपत्ती प्राप्त होणे, एखादा व्यक्ती गरीब होता, त्याला सर्व गरीब लोक, गरीब त्याची विचारसरणी मूल्य सर्व गरीब होते, दारिद्र्यगणामध्ये राहणारे होते आणि त्या व्यक्तीला अचानक संपत्ती प्राप्त झाली. आता त्याच्याजवळ सर्व मूल्य विचारसरणी कशाची आहे, दारिद्र्याची, गरिबीची आहे, परंतु त्याला अचानकपणे संपत्ती प्राप्त झाली तर त्याच्याजवळ अचानकपणे मूल्य येणार नाही. तेव्हा जी फेज येते तिला काय म्हणतो आपण, नियमन शून्यता. किंवा बेरोजगारी आली, एखादा व्यक्ती जॉब करत होता आणि त्याला अचानकपणे जॉब केली तर त्याला काय झालं, मध्ये त्याला बेरोजगारीमध्ये कसं वागलं पाहिजे हे त्याला माहितीच नाहीये. घटस्फोट झाला, विवाहानंतर घटस्फोट होणे, युद्ध होणे, कुटुंब संस्थेचे दुर्बल होणे, धार्मिक प्रभाव कमी होते. म्हणजे काय, कुटुंब संस्थेचे दुर्बल होणे म्हणजे काय, की कुटुंब व्यवस्था जी आहे तर ती व्यक्तीवरती काय करते, नियंत्रण ठेवते. परंतु जेव्हा कुटुंब व्यवस्था काय होते, कमकुवत होते, कमजोर होते, तेव्हा काय होते, कुटुंबामध्ये, समाजातील कुटुंबामध्ये काय होते, व्यक्तीच्या वर्तनावरती नियंत्रण कमी होते. धार्मिक प्रभाव कमी होणे, धर्म आपल्याला माहिती आहे, धर्म व्यक्तीचे काय करतो, वर्तन नियंत्रित करत असतो.
परंतु जर का धर्माचा प्रभाव कमी झाला तर व्यक्तीला कसं वागलं पाहिजे हे समजत नाही. त्याच्यामुळे कोणती अवस्था येते, नियमन शून्यतेची. वेगाने होणारे तांत्रिक बदल हे सुद्धा होते आणि सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढणे हे सुद्धा. ही सर्व कारणे कशी आहे, प्रमाणित शून्यतेची कारणे आहेत. आता उदाहरणे काय आहेत बघा. आर्थिक संकटे, नोकरीतील असुरक्षितता, सामाजिक माध्यमांचा वाढता प्रभाव. सामाजिक माध्यमांचा वाढता प्रभाव म्हणजे कसा उदाहरण येतो बघा, की एखादा व्यक्ती जो की याच्या अगोदर त्याच्याकडे मोबाईल नव्हता, तर तो त्याच्याकडे जी मूल्य व्यवस्था होती, विचारधारा होती, तर ती कशी होती, कुटुंबामधून किंवा मग त्याला बाहेरून जी भेटलेला आहे विचारधारा ती होती. परंतु आता तो व्यक्ती जेव्हा सामाजिक माध्यमांचा वापर करतोय, म्हणजे काय, त्या सामाजिक माध्यमांमधली जी विचारसरणी आहे तर ती त्याला अट्रॅक्ट करत. म्हणजे काय झालं, त्या सामाजिक माध्यमांची विचारसरणी ही नवीन आहे त्याच्यासाठी, परंतु याच्या अगोदरची विचारसरणी अशी होती, जुनी होती. हा जो मधला पिरियड आहे, मधला जो फेज आहे, त्या मधल्या फेजमध्ये त्या व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारचे मूल्य नसतात. म्हणजे तो व्यक्ती पूर्णप्रमाणे पारंपरिक मूल्यही पाळत नाही आणि आधुनिक मूल्यही पाळत नाही. आणि ती मधली जी अवस्था आहे तर ती अवस्था म्हणजे काय, नियमन शून्यतेची अवस्था. अति उपभोक्तावादी जीवनशैली, स्थलांतरण, जागतिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होणारे रोजगार, कौटुंबिक विघटन, वाढती स्पर्धा, ही सर्व काय आहे, आधुनिक समाजातील उदाहरणे आहेत. याचे महत्व काय आहे, दुर्कीम काय म्हणतात की समाजातील नियम, नैतिक मूल्ये कमकुवत झाले तर व्यक्तीच्या इच्छा, अभिलाषा याच्या नियंत्रित राहत नाही. म्हणजे ते काय म्हणतात की जेव्हा समाजातील नियम किंवा मग नैतिक मूल्ये हे जेव्हा कमकुवत होतात, कमजोर होतात, ते कमजोर झाले की काय होते, व्यक्तीच्या ज्या इच्छा, अभिलाषा, इच्छा, आकांक्षा ज्या आहेत तर त्या नियंत्रणामध्ये राहत नाही. त्यामुळे व्यक्तीमध्ये असमाधान, तणाव, गुन्हेगारी आणि आत्महत्या, त्याच्यामुळे व्यक्तीमध्ये काय येते, असमाधान, तणाव, गुन्हेगारी आणि आत्महत्येची शक्यता त्याच्यामध्ये वाढते. म्हणजे काय, जेव्हा आपल्या इच्छा, आकांक्षा आपल्या नियंत्रणामध्ये राहत नाही, या कशामुळे नियंत्रण राहत नाही, तर समाजातील नियम आणि नैतिक मूल्य कमकुवत झाली. याच्यामुळे काय होते, व्यक्तीमध्ये असमाधान, तणाव, गुन्हेगारी, आत्महत्या या सर्व गोष्टीची काय होते, शक्यता वाढते. यामुळे समाजामध्ये जर का स्थैर्य टिकून ठेवणे तर याच्यासाठी स्पष्ट सामाजिक नियम, नैतिक मूल्ये, प्रभावी सामाजिक संस्था आवश्यक असतात. ते काय म्हणतात की जर का तुम्हाला समाजामध्ये स्थैर्य टिकून ठेवायचं आहे तर याच्यासाठी समाजामध्ये स्पष्ट सामाजिक नियम, नैतिक मूल्ये, प्रभावी सामाजिक संस्था या सर्वांचं अस्तित्व आवश्यक असते, हे त्यांनी सांगितलं. हे झालं प्रामाणिक हिंसेचं महत्व. नंतर त्यांनी आत्महत्येचा सिद्धांत दिला 1897 मध्ये. तर या ग्रंथामध्ये दुर्कीम यांनी काय म्हटलं की आत्महत्येसारखी जी वैयक्तिक वाटणारी कृती आहे तर तिचं स्पष्टीकरण सामाजिक घटकांच्या आधारे त्यांनी दिले. या ग्रंथामध्ये त्यांनी आपण जे म्हणतो की आत्महत्या करणे, सुसाईड करणे ही एक वैयक्तिक घटना आहे, एखाद्या व्यक्तीने केली त्याची वैयक्तिक घटना होती, तर तसं नाही. दुर्कीम यांनी काय सांगितलं की आत्महत्या करण्यामागे सामाजिक घटक कशा प्रकारे अवलंबून असतात, कशा प्रकारे त्यांचा प्रभाव असतो सामाजिक घटकांचा, हे त्यांनी काय केलं, या ग्रंथामध्ये स्पष्टीकरण केलं. ते काय म्हणतात की आत्महत्या ही जी आहे, काय आत्महत्या ही फक्त व्यक्तीची मानसिक स्थितीचा किंवा वैयक्तिक समस्या यांचा परिणाम नाहीये. म्हणजे आत्महत्या केवळ व्यक्तीची मानसिक परिस्थिती किंवा वैयक्तिक समस्या यांचा परिणाम नाहीये, तर समाजातील सामाजिक एकात्मता आणि सामाजिक नियमन यांच्या पातळीशी तिचा घनिष्ठ संबंध असतो. म्हणजे काय, समाजामध्ये जे सामाजिक एकात्मता आहे आणि सामाजिक नियमन आहेत, सामाजिक एकात्मता आणि सामाजिक नियमन यांची जेवढी पातळी आहे, म्हणजे कोणत्या पातळीवरती नियमन आहेत, कोणत्या पातळीवरती एकात्मता आहे, याची पातळी याच्याशी आत्महत्येचा घनिष्ठ संबंध असतो. म्हणजे काय, समाजातील एकात्मता आणि सामाजिक नियमन यांची पातळी किती आहे समाजामध्ये, याचा आत्महत्येशी काय असतो, संबंध असतो. तर दुर्कीम यांनी विविध देशांमधील आत्महत्येच्या आकडेवारीचा वैज्ञानिक आणि सांख्यिकीय पद्धतीने अभ्यास केला आणि त्यांनी निष्कर्ष मांडला. काय निष्कर्ष मांडला की समाजातील आत्महत्येचे प्रमाण त्या समाजातील परिस्थितीनुसार बदलते. म्हणजे काय, ते काय म्हणतात की त्यांनी समाजातील आत्महत्येचे प्रमाण जे आहे तर ते समाजातील जी सामाजिक परिस्थिती असते तर त्या सामाजिक परिस्थितीनुसार समाजातील आत्महत्येचे प्रमाण कसे होते, बदलते, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे काय, समाजातील आत्महत्या याचा संबंध कशाशी आहे, तर समाजामधील एकात्मता, सामाजिक एकात्मता आणि सामाजिक नियमन यांची पातळी किती आहे समाजामध्ये, याच्याशी आत्महत्या काय असतात, घनिष्ठ संबंधित असतात.
आता त्यांनी 4 प्रकार सांगितले आत्महत्येचे. व्यक्तिकेंद्रिक किंवा अहमवादी आत्महत्या, इगोइस्टिक. यामध्ये काय तर कारण काय असते की समाजाशी असलेले व्यक्तीचे जे संबंध असतात ते कसे होतात, कमकुवत होतात, किंवा समाजाशी पुरेशी एकात्मता नसते. म्हणजे काय, समाजामध्ये व्यक्तीचे जे संबंध आहेत समाजासोबत ते कसे होतात, कमकुवत होतात. अशा व्यक्तींना समाजापासून तुटल्याची भावना निर्माण होते. म्हणजे काय, आपण समाजापासून वेगळे झालेलो आहोत, त्यांना अशी भावना निर्माण होते. त्यांना एकाकीपणा, निरर्थकता, सामाजिक आधार यांचा काय असतो, अभाव जाणवतो. म्हणजे काय, व्यक्ती समाजापासून तुटली, समाजापासून संबंध कसे झाले, कमकुवत झाले. त्याच्यामुळे व्यक्तीला एकाकीपणा, निरर्थकता, सामाजिक आधार यांचा काय झाला, अभाव झाला. उदाहरणे काय, एकाकी जीवन जगणारी व्यक्ती असते, कुटुंबापासून दूर राहणारी व्यक्ती, सामाजिक संबंध नसलेली व्यक्ती, वृद्धावस्थेतील एकाकीपणा आणि समाजापासून दूर झालेली व्यक्ती. ही सर्व कशाची उदाहरणे आहेत, व्यक्तिवादी किंवा अहमवादी आत्महत्येची उदाहरणे आहेत. इगोइस्टिक सोसाइटी. दुसरं आहे परार्थवादी आत्महत्या, अल्ट्रुइस्टिक. म्हणजे काय, कारण काय आहे परार्थवादी आत्महत्येचे, की समाजाशी असलेले अत्यंत जास्त एकात्मता असते. म्हणजे काय, समाजाशी अत्यंत जास्त प्रमाणामध्ये एकात्मता आहे. पहिल्या याच्यामध्ये समाजाची एकात्मता नव्हती, समाजापासून व्यक्ती दूर होता. म्हणजे काय होते, आपण जे बघितलं वरती की सामाजिक एकात्मता, तर सामाजिक एकात्मतेच्या आधारावर सुसाईडचे 2 प्रकार पडतात. सामाजिक एकात्मता याच्या आधारावर आत्महत्येचे 2 प्रकार. पहिला आहे अहमवादी, ज्याला आपण म्हणतो इगोइस्टिक, आणि दुसरा आहे परार्थवादी, याला आपण म्हणतो अल्ट्रुइस्टिक. हे 2 प्रकार पडतात. एका याच्यामध्ये समाजातील एकात्मता कशी आहे, कमी आहे. एका याच्यामध्ये समाजाची एकात्मता कशी आहे, जास्त आहे. जेव्हा समाजातील एकात्मता कमी होते तेव्हा अहमवादी आत्महत्या होता, आणि जेव्हा समाजातील एकात्मता वाढते, समाजातील एकात्मता जास्त होते, तेव्हा परार्थवादी आत्महत्या होतात. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे काय, समाजातील अत्यंत एकात्मता आहे, समाजाशी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये एकात्मता आहे. अशा परिस्थितीमध्ये काय होते, व्यक्ती जो असतो तर तो स्वतःच्या जीवनापेक्षा समाज, समूह, राष्ट्राच्या हिताला काय देतो, अधिक महत्व देतो. म्हणजे काय, व्यक्ती जेव्हा समाजाशी आपली जास्त एकात्मता असते तेव्हा व्यक्ती काय करतो, आपल्या स्वतःच्या जीवनापेक्षा समाज, समूह, राष्ट्राचं हित या गोष्टीला काय देतो, अधिक महत्व देतो. म्हणजे काय, अल्टिमेट समाजाला स्वतःपेक्षा अधिक महत्व देतो. उदाहरणार्थ, देशासाठी बलिदान देणारे जे सैनिक असतात, समाजासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणारी व्यक्ती जी असते, काही पारंपरिक धार्मिक विधींमधील आत्मबलिदान, जसं की सतीप्रथा वगैरे होत्या, युद्धामध्ये स्वेच्छेने मृत्यू स्वीकारणे, ही काय आहे, सर्व परार्थवादी आत्महत्येची उदाहरणे आहे. तिसरं आहे प्रमाणहीनता. आता हे बघा, आपण बघितलं होतं सामाजिक नियमन. हे जे सामाजिक नियमन आहेत हे सुद्धा व्यक्तीच्या आत्महत्या करण्या व्यक्तीला प्रवृत्त करतात. आता बघा, जेव्हा जे सामाजिक नियमन कमकुवत होता तेव्हा कोणती आत्महत्या होते, नियमन शून्यता किंवा प्रमाणहीनता. म्हणजे काय, समाजातील जे नियमन आहेत तर ती कमी झाली, समाजामध्ये जे नियम होते, मूल्य होते, ती कमी झाली. याच्यामुळे कोणती आत्महत्या होते समाजामध्ये, नियमन शून्य किंवा अॅनोमिक आत्महत्या होते. किंवा आणि जेव्हा समाजामध्ये ही जी सामाजिक नियमन आहे समाजाची, ही जेव्हा वाढतात किंवा मग जास्त प्रमाणामध्ये व्यक्तीवर लागू होतात तेव्हा कोणती आत्महत्या होते, अतिनियमनात्मक किंवा मग फॅटलिस्टिक. अतिनियमनात्मक म्हणजे काय, याच्यामध्ये काय झाले, पहिल्या याच्यामध्ये की समाजातील जे नियमन होती ती कशी झाली, समाजातील कमी झाली. त्याच्यामुळे कोणती आत्महत्या झाली, नियमन शून्य किंवा प्रमाणहीनता. आणि दुसरं कोणतं आहे की समाजामध्ये जी सामाजिक नियमन होती तर ती वाढली. याच्यामुळे कोणती आत्महत्या झाली, अतिनियमनात्मक आत्महत्या किंवा फॅटलिस्टिक सुसाईड असं सुद्धा त्याला म्हणतात. आता बघा, जी अॅनोमिक आत्महत्या आहे तर त्याच्यामध्ये समाजातील नियम, मूल्ये, नियंत्रण ही कशी झाली, कमकुवत झाली. त्याच्यामुळे अचानक सामाजिक किंवा आर्थिक बदल झाला तर व्यक्तीला दिशा मिळत नाही. म्हणजे काय, समाजामध्ये आपण बघितलं वरती अॅनोमी म्हणजे काय, तर जेव्हा समाजामध्ये सामाजिक किंवा आर्थिक बदल अचानक झाला तेव्हा व्यक्तीला काय केलं पाहिजे याची दिशा मिळाली नाही. म्हणून काय केलं, व्यक्तीने आत्महत्या केली. म्हणजे व्यक्तीने काय केलं पाहिजे त्याला समजत नव्हतं, त्याच्यामुळे व्यक्तीने कोणता मार्ग चूज केला,
आत्महत्येचा. उदाहरणार्थ, आर्थिक मंदी झाल्यामुळे अनेक व्यक्तींनी आत्महत्या केल्या होत्या. अचानक बेरोजगारी आली, अनेक व्यक्ती आत्महत्या करतात. व्यवसायामध्ये मोठे नुकसान झाले, व्यक्ती आत्महत्या करतात. अचानक संपत्ती आली तरी सुद्धा लोक आत्महत्या करतात. का? ते संपत्तीचं नियमन कसं केलं पाहिजे, ती संपत्ती कशी वापरली पाहिजे याचं त्या व्यक्तीला ज्ञान नसतं, त्याच्यामुळे सुद्धा आत्महत्या होतात. आर्थिक दिवाळखोरी झाली तरी सुद्धा लोक आत्महत्या करतात. म्हणजे काय? सामाजिक नियमन कशी झाली? कमी झाली. आणि समाजामध्ये कोणती आत्महत्या झाली? एनोमिक सुसाईड झाली. आता जेव्हा समाजातील जे सामाजिक नियमन आहे तर ती मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणामध्ये असतात, तेव्हा काय होते की समाजाचे, संस्थांचे अत्यंत कठोर नियंत्रण असते. म्हणजे काय? नियमनं मोठी आहेत म्हणजे काय? व्यक्तीवरती जास्त बंधन आहे, व्यक्तीवरती जास्त नियंत्रण आहे, तेव्हा व्यक्तीला काय मिळत नाही? स्वातंत्र्य मिळत नाही. आणि भविष्यामध्ये कोणतीही आशा उरत नाही. काय? व्यक्तीला स्वातंत्र्य मिळत नाही आणि व्यक्तीला भविष्यामध्ये कोणतीच आशा उरत नाही. का? कारण की समाजाचं बंधन, समाजाचं जे नियंत्रण आहे, समाजाचं नियमन जे आहे तर ते कसं आहे? जास्त प्रमाणामध्ये आहे. उदाहरणार्थ, कारागृहातील कैदी यांनी केलेली आत्महत्या. याच्यामध्ये काय? कारागृहामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती नियमनं लावलेली आहेत. त्याच्यामुळे व्यक्ती ते नियमनं एक लेव्हलपर्यंत सहन करू शकतो. त्याच्यानंतर ते व्यक्तीला सहन करणं ते पुरेसं नसतं. अत्यंत दडपशाहीच्या परिस्थितीत राहणारी व्यक्ती, जसं की नॉर्थ कोरियामध्ये राहणारी व्यक्ती, दडपशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर ती अत्यंत नियमनामध्ये आत्महत्या केली. गुलामगिरीसारखी परिस्थितीमध्ये जगणारे लोक हे सुद्धा, आणि अत्यंत कठोर सामाजिक नियंत्रणाखाली जीवन जगणारे लोक, अनेक कुटुंबामध्ये जे मुले असतात ते आत्महत्या करतात. का? कारण की त्यांच्या घरामधले जे सामाजिक नियमन आहे तर ते अत्यंत असतात, अति असतात. त्याच्यामुळे त्याला कंटाळून ते लोक काय करतात? आत्महत्या करतात. आता बघा, हे त्यांनी 4 प्रकार सांगितले. 2 प्रकार कशाच्या आधारावर? समाजातील जे एकात्मता आहे त्याच्या आधारावर. कोणते कोणते? अहमवादी आणि परार्थवादी. आणि त्याच्यानंतर समाजामध्ये जे सामाजिक नियमन आहेत तर त्याच्या आधारावर 2 प्रकार सांगितले. एनोमिक, ज्याला आपण म्हणतो प्रमाणक हिंसा किंवा प्रमाणक शून्य आत्महत्या, आणि अतिनियमनात्मक आत्महत्या. आता याचे महत्व काय आहे की या सिद्धांताद्वारे दुर्कीम यांनी काय सिद्ध केले की आत्महत्या जी आहे तर ती केवळ वैयक्तिक घटना नाहीये, ती सामाजिक परिस्थिती जी असते तर ती व्यक्तीच्या जीवनावर खोलवर परिणाम करत असते. सामाजिक एकात्मता, सामाजिक नियमन यांचा समतोल समाजासाठी कसा असतो? आवश्यक असतो. समाजशास्त्र जे आहे तर ते मानवी वर्तनाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देऊ शकते. म्हणजे काय? मानवाचं जे वर्तन आहे त्याचं स्पष्टीकरण कोण देऊ शकते? समाजशास्त्र देऊ शकते असं ते म्हणतात. सांख्यिकीय माहितीचा समाजशास्त्रीय संशोधनामध्ये प्रभावी उपयोग होऊ शकतो. आता बघा, त्यांनी जी थेअरी मांडली, ही थेअरी का मांडली? कशातून मांडली? त्यांनी विविध देशामधील आत्महत्या करणाऱ्या लोकांचा अभ्यास केला आणि त्याच्या आधारावर त्यांनी काय केला? हा सिद्धांत मांडला. म्हणजे काय? जो डेटा असतो, सांख्यिकीय माहिती असते, त्याचा वापर आपण समाजशास्त्रीय संशोधनामध्ये करू शकतो असं त्यांनी सांगितलं. या ग्रंथाचे वैशिष्ट्य काय आहे? ह्या ग्रंथ समाजशास्त्रामध्ये सांख्यिकीय संशोधन पद्धतीचा प्रभावी वापर करणारा पहिला महत्वाचा ग्रंथ मानला जातो. म्हणजे त्यांनी जो सुसाईड ग्रंथ लिहिला, ली सुसाईड असं नाव होतं त्याचं, ली सुसाईड हा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथ समाजशास्त्रामध्ये सर्वप्रथम सांख्यिकीय संशोधन पद्धती या पद्धतीचा वापर करणारा पहिला ग्रंथ होता असं मानलं जाते. असं त्यांनी कशाला? आत्महत्येचा सिद्धांत दिला. आता धर्माचे समाजशास्त्र, पुढचा त्यांचा ग्रंथ कोणता होता? एलिमेंटरी फॉर्म्स ऑफ रिलिजियस लाईफ, 1912 मध्ये आला. तर त्यांनी धर्माचे समाजशास्त्र म्हणजे दुर्कीम यांनी धर्मावरती सुद्धा अभ्यास केलेला आहे. तर ते काय म्हणतात? धर्म जो आहे तर तो केवळ ईश्वरावरील श्रद्धेचा विषय नाही, तो एक महत्वाची कशी आहे? सामाजिक संस्था आहे. म्हणजे धर्म फक्त ईश्वरावरती आपला विश्वास आहे याच्या विषयी धर्म नाहीये. तर ते काय म्हणतात? धर्म काय आहे? एक सामाजिक संस्था आहे, एक सोशल इन्स्टिट्यूशन आहे, एक सामाजिक संस्था आहे. तर त्यांनी काय सांगितलं? धर्माचं मुख्य कार्य काय आहे की समाजातील लोकांना एकत्र आणणे, सामूहिक मूल्य जे आहेत तर ती अधिक दृढ करणे आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे. म्हणजे धर्माची त्यांनी 3 कार्य सांगितली, 3 प्रकार कार्य सांगितले. समाजातील लोकांना एकत्र आणणे, सामूहिक मूल्ये वाढवणे किंवा दृढ करणे आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे. ही सर्व काय आहे? धर्माची मुख्य कार्ये आहेत. आता त्यांच्या काही कन्सेप्ट आहेत, पवित्र आणि लौकिक, ज्याला आपण सॅक्रेड आणि प्रोफेन म्हणतो, पवित्र आणि लौकिक. आता दुर्कीम धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी 2 मूलभूत संकल्पना मांडल्या. एक आहे पवित्र. पवित्र म्हणजे काय? की समाजाने विशेष आदर
श्रद्धा, पावित्र्य या सर्वांनी दिलेल्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे काय, समाजामध्ये अशा गोष्टी, अशा वस्तू की ज्यांना समाज विशेष आदर देतो, विशेष श्रद्धा देतो, विशेष पावित्र्य देतो, या सर्व गोष्टी म्हणजे काय, पवित्र, सॅक्रेड. उदाहरणार्थ देव झालं, मंदिरं झाली, पवित्र धर्मग्रंथ झाले, धार्मिक प्रतीकं झाली, धार्मिक विधी, उपासना, तीर्थक्षेत्रे, ही सर्व गोष्टी, या गोष्टींना सामान्य जीवनापेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ स्थान असते. याला आपण काय म्हणतो, पवित्र, सॅक्रेड म्हणतो. दुसरा आहे लौकिक, प्रोफेन. लौकिक म्हणजे काय, दैनंदिन जीवनामध्ये सामान्य गोष्टी, दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या गोष्टी वापरतो त्या गोष्टींना म्हणतात लौकिक गोष्टी. उदाहरणार्थ कामकाज, व्यापार, खरेदी, घरगुती कामं, दैनंदिन व्यवहार, मनोरंजन, ही सर्व जी आहे तर ती कशी आहे, लौकिक. प्रोफेन आहेत. तर धर्म, पवित्र आणि लौकिक यांच्यामध्ये स्पष्ट भेद निर्माण करतो. धर्म काय करतो, पवित्र म्हणजे सॅक्रेड आणि प्रोफेन, पवित्र आणि अलौकिक या दोघांमध्ये स्पष्ट भेद निर्माण करण्याचं कार्य कोण करतो, धर्म करतो. पुढची त्यांनी कन्सेप्ट सांगितली टोटेमिझम, कुलचिन्ह पूजा. तर दुर्खिम यांनी ऑस्ट्रेलियामधील आदिवासी समाजाचा अभ्यास केला आणि त्यांनी काय सांगितलं की अनेक आदिवासी समाजामध्ये एखादा प्राणी, वनस्पती, नैसर्गिक वस्तू याचे संपूर्ण समूहाचे कुलचिन्ह म्हणून स्वीकारली जाते. म्हणजे ते काय म्हणतात की जे आदिवासी समाज आहेत, अनेक आदिवासी समाज आहे समाजामध्ये असे की जे काय करतात की आपल्या संपूर्ण समाजाचे काय, एक कुलचिन्ह, आपल्या समूहाचे एक चिन्ह, कुलचिन्ह म्हणून एखादा प्राणी असो, वनस्पती असो, नैसर्गिक वस्तू असो, यांचा काय करतात, ते वापर करतात किंवा स्वीकार करतात. काय स्वीकार करतात, संपूर्ण समाजाचे कुलचिन्ह, एक चिन्ह म्हणून ते काय करतात, स्वीकार करतात. आता आणि ते काय करतात, या कुलचिन्हाची काय करतात, पूजा करतात. या टोटमची काय करतात, ते पूजा करतात. तर दुर्खिम काय म्हणतात की लोक प्रत्यक्षामध्ये त्या कुलचिन्हाची पूजा करत नाही, तर ते कशाची पूजा करतात, तर ते त्या चिन्हाद्वारे स्वतःच्या समाजाचीच पूजा करतात असं ते म्हणतात. म्हणजे ते काय म्हणतात की व्यक्ती, समाज फक्त त्या कुलचिन्हाची पूजा करत नाही, त्या टोटेमची पूजा करत नाही, तर कशाची पूजा करतो, प्रत्यक्षपणे स्वतःच्या समाजाचीच पूजा करतो. म्हणजे काय, व्यक्ती स्वतःच्या समाजाची पूजा करतो, व्यक्ती समाजाची पूजा करतो. म्हणजे काय, धर्म हा समाजाचे प्रतीकात्मक स्वरूप आहे. ते काय म्हणतात की व्यक्ती जरी टोटेमचा आपल्याला दिसत असलं की टोटेमचा, कुलचिन्हाची पूजा करतोय समाज, आदिवासी समाज, पण तसं नाही. तर आदिवासी समाज कशाचा पूजा करतोय, स्वतःमध्ये समाजाचीच पूजा करतोय. म्हणून धर्म हा कशाचे प्रतीक आहे, समाजाचे प्रतीक आहे असं ते म्हणतात. आता धर्माचे प्रमुख कार्य काय आहे की सामाजिक ऐक्य निर्माण करणे. तर धर्म काय करतो, लोकांना एकत्र आणतो. नैतिक मार्गदर्शन करणे म्हणजे काय, धर्म योग्य अयोग्य हे जे वर्तन आहे याच्यासाठी काय पुरवतो, नियम पुरवतो. सामूहिक ओळख निर्माण करणे म्हणजे काय, धर्मामुळे व्यक्तीमध्ये समूहांशी संबंधित असल्याची काय निर्माण होते, भावना निर्माण होते. म्हणजे काय, व्यक्तीमध्ये समूहांशी, आपल्या समूहाशी संबंधित असल्याची भावना निर्माण होते. कशामुळे निर्माण होते, धर्मामुळे निर्माण होते. भावनिक आधार देणे. संकट काळामध्ये धर्म काय करतो, व्यक्तींना मानसिक आधार देतो किंवा मग आशा देतो. सामाजिक नियंत्रण राखणे. धर्म काय करतो, नैतिक नियम देऊन व्यक्तीच्या वर्तनावर काय करतो, नियंत्रण ठेवत असतो. म्हणजे धर्म काय करतो, नैतिक नियमन देऊन कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, याच्याद्वारे व्यक्तीच्या वर्तनावर काय करत असतो, नियंत्रण ठेवत असतो. आणि संस्कृतीची काय करत असतो, जतन करत असतो. म्हणजे काय, धार्मिक परंपरा, सण, विधी याच्याद्वारे समाजाची संस्कृती पुढील पिढीकडे काय करतो, पोहोचवतो. तर दुर्खिम यांचे मुख्य विचार काय आहे, म्हणजे त्यांनी 6 कार्य सांगितले. पहिले आहे सामाजिक ऐक्य निर्माण करतो, नैतिक मार्गदर्शन करतो, सामूहिक ओळख निर्माण करतो, भावनिक आधार देतो, सामाजिक नियंत्रण राखतो आणि संस्कृतीचे जतन करतो. तर दुर्खिम यांचे विचार काय आहे, धर्म एक सामाजिक संस्था आहे किंवा सामाजिक तथ्य आहे. धर्म समाजामध्ये ऐक्य निर्माण करतो. विविध जे धार्मिक विधी समाजातील सदस्यांना एकत्र आणतात. समाजातील सदस्यांना काय करतात, ते एकत्र आणतात. धर्म सामूहिक नैतिक चेतना जी आहे तर ती मजबूत करत असतो. धर्म काय करतो, जी सामूहिक नैतिक चेतना जी आहे तर ती काय करत असतो, मजबूत करत असतो. धर्म सामाजिक मूल्यांचे काय करतो, संरक्षण करतो. धर्म काय करतो, सामाजिक मूल्यांचे संरक्षण करतो. समाजाशिवाय धर्माचे अस्तित्व नाही. ते काय म्हणतात, समाजाशिवाय धर्माचे अस्तित्व नाही असं ते म्हणतात. धर्म जो आहे तर तो समाजाचे प्रतिकात्मक प्रतिबिंब आहे असं ते म्हणतात. धर्म काय आहे,
समाजाचे काय एक प्रतिकात्मक प्रतिबिंब आहे. तर हा जो ग्रंथ होता, या ग्रंथाचे महत्व काय आहे? या ग्रंथामुळे धर्माचा अभ्यास केवळ धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीने राहिला नाही, म्हणजे मर्यादित राहिला नाही, तर तो त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून करण्याची काय दिली, एक नवीन दिशा दिली. म्हणजे काय, धर्माचा अभ्यास याच्या अगोदर फक्त एक धार्मिक श्रद्धा म्हणून केला जात होता तत्वज्ञानामध्ये. परंतु दुर्खिम यांनी काय केलं, हा ग्रंथ जो मांडला ग्रंथामध्ये त्यांनी काय केलं, समाजशास्त्रीय दृष्टिकोनामधून धर्माचा नवीन प्रकारे त्यांनी अभ्यास सुरू केला. तर धर्म समाजामध्ये सुव्यवस्था, नैतिकता, सामाजिक ऐक्य निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावतो, असं त्यांनी काय केलं, स्पष्ट केलं. तर यांचे योगदान काय आहे, दुर्खिम यांचे प्रमुख योगदान काय आहे की त्यांनी समाजशास्त्राला एक स्वतंत्र वैज्ञानिक शास्त्र म्हणून प्रस्थापित केले. त्यांनी काय केलं, ज्या विज्ञानाच्या पद्धती होत्या तर त्या समाजशास्त्रामध्ये काय केलं, ऍप्लिकेशन केलं त्यांनी, आणि समाजशास्त्राला काय केलं, एक स्वतंत्र वैज्ञानिक शास्त्र म्हणून काय केलं, स्थापित केलं. सामाजिक तथ्ये ही समाजाची मूलभूत संकल्पना त्यांनी काय केली, विकसित केली. सामाजिक ऐक्य या संकल्पनेद्वारे त्यांनी समाजातील एकात्मतेचे काय केले, स्पष्टीकरण केले. नियमन शून्यता ही संकल्पना मांडली आणि त्याद्वारे त्यांनी सामाजिक परिवर्तनाचे काय परिणाम होऊ शकतो हे त्यांनी काय केले, स्पष्ट केले. आत्महत्येचे समाजशास्त्रीय विश्लेषण करून त्यांनी काय केलं, सामाजिक घटकांचे महत्व काय असते हे त्यांनी काय केले, सिद्ध केले. धर्माचा समाजशास्त्रीय जो अभ्यास आहे तर तो त्यांनी काय केला, विकसित केला. समाजशास्त्रीय संशोधनामध्ये सांख्यिकीय पद्धतीचा त्यांनी काय केला, वापर केला. समाजशास्त्राच्या संशोधनामध्ये सांख्यिकीय पद्धत, डेटाचा, स्टॅटिस्टिक्सचा काय केला, त्यांनी वापर केला. शिक्षण, गुन्हा, कायदा, नैतिकता या सर्वांचा समाजशास्त्रीय त्यांनी काय केला, अभ्यास विकसित केला. आणि प्रकार्यवादी दृष्टिकोनाला त्यांनी काय केला, पाया घातला. आधुनिक समाजशास्त्राच्या विकासामध्ये एक सैद्धांतिक आधार म्हणून त्यांनी काय केला, निर्माण केला. तर यांच्या कार्यावरती टीका सुद्धा आहे काही. तर त्यांनी टीका काय होती की त्यांनी फक्त सामाजिक सुव्यवस्थेवरती अति जोर दिला. म्हणजे समाजामध्ये स्थैर्य, एकात्मता, सुव्यवस्था या सर्व गोष्टीला त्यांनी काय दिला, अति महत्व दिलं. टीकाकार काय म्हणतात, त्यांनी समाजातील संघर्ष, सत्ता आणि सामाजिक विषमता या सर्व गोष्टीकडे काय केलं, पुरेसे दुर्लक्ष केले. म्हणजे त्यांनी लक्ष दिले नाही या गोष्टीवरती. दुसरं, व्यक्तीच्या स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष केले. तर त्यांनी समाजाचा प्रभाव अधिक महत्वाचा असतो असं मांडलं. परंतु व्यक्तीची स्वतंत्र इच्छा असते, वैयक्तिक निर्णय क्षमता असते, सर्जनशीलता असते, या सर्व गोष्टींना कमी महत्व दिलं, समाजाला अधिक महत्व दिलं. तिसरं, सत्ता आणि आर्थिक विषमता याच्याकडे काय केलं, त्यांनी अपुरे लक्ष दिले. तर कार्ल मार्क्स प्रमाणे त्यांनी वर्ग संघर्ष, आर्थिक शोषण, सत्ता संबंध यांचा सखोल अभ्यास केलेला नाही. चौथं, प्रकार्यवादी पूर्वग्रह. ते काय म्हणतात, समाजातील प्रत्येक संस्था समाजासाठी उपयुक्त कार्य करते. ते काय म्हणतात, समाजामध्ये जी प्रत्येक संस्था आहे तर ती काय करते, समाजासाठी काहीतरी उपयुक्त कार्य करत असते. परंतु प्रत्यक्षामध्ये काही संस्था ज्या असतात तर त्या समाजामध्ये सामाजिक विषमता, भेदभाव आणि अन्याय टिकवून ठेवण्याचं काय करतात, ते काम करतात. टिकवून ठेवण्यासाठी काय करतात, ते कारणीभूत ठरतात. हे टीका झाली. पाचवं, आत्महत्येच्या अभ्यासावर त्यांची टीका झाली. काही विद्वान काय म्हणतात की त्यांनी वापरलेला जो डेटा होता तर त्या डेटामध्ये मर्यादा होत्या. मानसिक, जैविक, वैयक्तिक घटकांना त्यांनी तुलनेने कसे महत्व दिले, कमी महत्व दिले, आणि डेटाला त्यांनी अधिक महत्व दिले असं त्यांनी सांगितलं. आता बघा, यांचा पुढील विचारवंतावरती प्रभाव पडला. कोणत्या, तर टाल्कट पार्सन, आर.के. मॉर्टन, क्लोद लेवी स्ट्रॉस, मार्सेल मॉस हे सर्व जे विचारवंत आहे तर त्यांनी, ह्या सर्व विचारवंतांनी दुर्खिम यांच्या ज्या संकल्पना होत्या तर त्यांच्या पुढील संशोधनामध्ये काय केला, विकास केला. आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही आपल्याला समाजशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, राज्यशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र या सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला काय करतो, दिसून येतो. आजच्या काळात कसं महत्व आहे, तर दुर्खिम यांच्या संकल्पना आजच्या काळामध्ये आपल्याला मानसिक आरोग्य समजून घेणं महत्वाच्या ठरतात. सामाजिक एकाकीपणा, आत्महत्या, शिक्षण व्यवस्था, गुन्हे आणि विचलित वर्तन समाजामध्ये कसं घडते ते, धार्मिक समुदाय, राष्ट्रीय ओळख, सामाजिक माध्यमांचा प्रभाव कसा आहे, श्रमविभाजन कसं आहे, जागतिकीकरणामुळे काय काय प्रभाव होतो, वेगाने होणारे जे तांत्रिक बदल आहेत त्याच्यामुळे नागरीकरण, बेरोजगारी, सामाजिक तणाव या सर्व गोष्टी आपल्याला आजच्या समाजामध्ये दुर्खिम यांच्या विचारधारे म्हणून, संकल्पनेतून आपल्याला काय करतो, समजता येऊ शकतो. तर हे झालं आपलं एम.आय. दुर्खिम यांचं इंट्रोडक्शन, की एम.आय. दुर्खिम कोण होते, त्यांनी कोणत्या थिअरी दिल्या बाबा, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. आता
पुढच्या लेक्चर पासून आपण एम.आय.एल. दुर्किम यांच्या ज्या स्पेसिफिक कन्सेप्ट आहेत, स्पेसिफिक ज्या थेरीज मांडल्या त्यांनी, तर त्या सर्व आपण बघू. तर या लेक्चरमध्ये आपल्याला जे आपण बघितलं ते आपल्याला आता पुढच्या लेक्चरमध्ये त्याचं एक स्वतंत्र टॉपिक घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लेक्चर घ्यायचं. तर हे झालं एम.आय.एल. दुर्किम बद्दल. तर मागच्या जे लेक्चर्स आहेत, कार्ल मार्क्स यांचे लेक्चर आपण रेकॉर्ड केलेले आहे, ते तुम्ही पहा. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय भारत.